पुणे इंदोर राज्य मार्गावरील येवला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहेत. आपण पाहू शकता का ही वाहनाच्या ज्या रांगा आहेत तर ह्या 5 किलोमीटर पर्यंत या रांगा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागत आहेत आणि कुठेतरी ह्या मार्गावर जे तर ते उपजिल्हा रुग्णालय असून या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ह्या उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी ज्या काही रुग्णवाहिका येत आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी फटका बसत आहेत. त्याच्यामुळे आता या ठिकाणी रुग्णांना सुद्धा आपला जीव जो आहे तर तो मुठीत धरून या ठिकाणी यावं लागत आहे. या ठिकाणी आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, इथं रुग्णालय आहे आणि रुग्णांना सुद्धा याचा फटका बसतोय. रोजचं झालेलं आहे साहेब. हे रुग्णांना रोजचा फटका बसतोय. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. आम्ही नुसते आश्वासन ऐकतोय की इथे मोठा रोड रुंदीकरण होणार आहे, फ्लायओव्हर होणार आहे, परंतु असंच जर चालत राहिलं तर येवलेकरांना व्यवसाय करणं कठीण जाणार आहे. तसेच इथे काही रुग्णांचा जीव गेल्याशिवाय 100% राहणार नाही. कारण रुग्णवाहिकेला यायला जायला इथे रस्ताच नाही. आणि येवलेकर जनता ही वर्षानुवर्ष जशी शोषिक होती तशी आजही शोषिक आहे. जागे व्हा येवलेकरांनो, काहीतरी येवल्यासाठी चांगलं करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरायची वेळ आली. एकंदरीत पाहता या ठिकाणी जो आहे तर तो बाह्य वळण रस्ता असेल किंवा उड्डाणपूल असेल, याचं काम लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून या ठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होईल. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.